So first order reflection is first order reflection. The first order reflection म्हणजेच first order reflection. First order reflection. First order reflection. फर्स्ट ऑर्डर रिफ्लेक्शन आहे म्हणजे n इक्वल्स टू 1 आहे बरोबर. n इक्वल्स टू 1 आहे अँड लॅम्बडा इक्वल्स टू काय तर लॅम्बडा इक्वल्स टू आपल्याला दिलेला आहे तो किती आहे दॅट इज हियर लॅम्बडा इक्वल्स टू 154.1 पिकोमीटर. दिस इज युअर द लॅम्बडा राईट. सो दिस इज द फर्स्ट ऑर्डर. नाव आपल्याला थीटा काढायचा आहे म्हणजे साइन थीटा फॉर कशासाठी तर 100 या प्लेन साठी तो किती असणार आहे तर लॅम्बडा अपॉन 2d दॅट इज 100. काय चाललंय हर्षदा मध्येच का रेश ओढली. सो दिस साइन थीटा 100 या प्लेन साठी आपल्याला जर काढायचं असेल तर वी कॅन रिमूव्ह द इक्वेशन्स दॅट इज साइन थीटा इक्वल्स टू लॅम्बडा अपॉन 2d. आता हा जो आहे n इक्वल्स टू 1 आपण घेतलाय त्यामुळे n लॅम्बडा जो असेल तो 1 असणार आहे म्हणजे तो लॅम्बडा असणार आहे. ओके. सो वन्स वी नो दिस द पुट द व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडाची व्हॅल्यू काय आहे तर लॅम्बडाची व्हॅल्यू 154.1 अपॉन 2 इंटू डी किती आलंय आपलं तर डी आपल्याला याच्या प्लेन साठी किती आलंय तर D100 साठी 54.2 पिकोमीटर. दिस पिकोमीटर हे जर सॉल्व्ह केलं तर इट विल कम्स 0.142. आता 0.142 ही व्हॅल्यूज जर तुम्ही साइन थीटाची व्हॅल्यू जर तुम्ही या अँगल्सला काढली तर दिस व्हॅल्यूज विल कम. जर तुम्ही साइन थीटा म्हणजेच काय तर साइन 8 डिग्री 10 मिनिट्स ही जर व्हॅल्यू जर तुम्ही याचा साइन काढला तर ती किती येते तर ती एवढी व्हॅल्यू येते म्हणजेच थीटा इज इक्वल्स टू फॉर 100 इट इज 8 डिग्री 10 minutes. It is 8 degree 10 minutes. In this way, we can find out this first plane. Then sine theta for 010 plane. Again, n equals to 1 म्हणजेच lambda upon 2d 010. लॅम्बडा किती आहे तर 154.1 अपॉन 2 इंटू हे किती आहे आपलं याच्यासाठी किती आलं होतं तर दॅट विल बी द दिस 917. सो व्हेन यू सॉल्व दिस हे जर तुम्ही सॉल्व केले तर त्याची व्हॅल्यूज किती येते तर दिस व्हॅल्यू इज 0.084. सो इफ यू दिस व्हॅल्यू आता ही व्हॅल्यू येते देन this value it is exactly equals to the sine theta. Sine theta म्हणजेच काय तर it is equals to the theta of 4 degree point 49 minutes. So if you taken this sine theta or the sine 4 degree 49 minutes हे जर तुम्ही घेतलं तर ही व्हॅल्यू इतकी येते. फॉर एक्झाम्पल आता आपण इथं करून बघूया. सो दिस इज द व्हॅल्यू. आता काय म्हटलंय मी की 4.49 आता 4.49 ही जी आहे याला जर साइन केलंय ट्रिग्नोमेट्री साइन किती येतंय 0.078. सो इट इज एक्झॅक्टली द 0. इट इज नियर अबाउट 0.084 म्हणजेच हा जो अँगल आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला थीटा इथे मिळतोय. So in this way we can find out these values. Again the last one that is the similarly last one will come the sine theta 111 equals to lambda upon 2d 111. आता लॅम्बडा 154.1 अपॉन 2 इंटू याचा किती आलाय आपला तर 645 सॉरी
378. So when you solve this, then we'll get, therefore the theta is equals to this value, it is comes, ही value किती येते, तर that is 0.204. This is the values will come, and it is theta is equals to theta 111 is equals to, it is 11 degree 46 minutes. जसं आपण बघितलं की 111.46 minute, याचा जर साइन काढला तर it will comes 0.12, right, yes, 0.20. So this is the values, it is the theta, it is theta 111 for the 11.6. so याच्यासाठी थीटा आपण अँगल्स म्हणजे थीटा 1 किती आलाय, तर थीटा 1 झालाय 8 डिग्री 10 मिनिट्स. थीटा 2 किती आलाय, तर थीटा 2 आलाय इट इज 4 degree 0.49 minutes, and theta 3 kiti alai, it is the this 11 degree 0.6 minutes. So this is the answer, that is theta 1, theta 2, theta 3, the for the planes 1 0 0 0 1 0 and 1 1 planes. So in this way, this is very simple problems. हे फक्त आपल्याला दिसायला मोठं दिसते पण खूप simple problems आहेत. So in this way we can find out the diffraction angles for the first order reflections. अशा पद्धतीने ते आपण फाइंड आउट करू शकतो. So in this way we can find out the diffraction angles, Miller indices. तुम्हाला विचारताना हे अशा पद्धतीने 2-3 पद्धतीचे प्रॉब्लेम्स आहेत. मिलर इंडायसेस कॅल्क्युलेट करा किंवा डिफ्रॅक्शन अँगल्स काढा किंवा 2D sin थीटा इक्वेशन्स मधला तुम्हाला डी काढायला सांगते. So in this way we can find out the problems. एक आणि प्रॉब्लेम्स एक छोटस घेऊया आणि नंतर मग थांबूया. The third problems, that is a second order reflection second order reflection maxima maxima for 100 planes of NaCl crystals, or NaCl lattice occurs at 11 degree if the interplanar distance if the interplanar distance for 100 plane is 2.5 into 10 raised to power minus 1 nanometer. Calculate the wavelength of incident X-rays. आपल्याला काय काढायचं आहे, वेवलेंथ काढायची आहे, म्हणजे लांबडा आपल्याला काढायचा आहे. सेकंड ऑर्डर रिफ्लेक्शन आहे. सेकंड ऑर्डर रिफ्लेक्शन त्याचा मॅक्सिमम जे प्लेन आहे दॅट इज 100 प्लेन्स, इट इज अ मॅक्सिमा फॉर NaCl क्रिस्टल्स ऍट 11 डिग्री. त्याचा अँगल त्यांनी दिलाय 11 डिग्री, म्हणजे थीटा दिलेला आहे. ओके, सो इफ द इंटरप्लेनर डिस्टन्स, जर हा इंटरप्लेनर डिस्टन्स 100 असेल आणि त्याच प्लेन साठी 2.5 इंटू 10 टू पॉवर मायनस 1 नॅनोमीटर हे एवढं इंटरप्लेनर डिस्टन्स असेल, तर देन वी कॅन कॅल्क्युलेट द वेवलेंथ ऑफ द इन्सिडेंट एक्सरेज आपल्याला हे काढायला पाहिजे, वेवलेंथ काढायला पाहिजे. सो फ्रॉम दिस ब्रॅग्स इक्वेशन, फ्रॉम द ब्रॅग्स इक्वेशन्स, आता ब्रॅग्स इक्वेशन्स काय आहे, तर ब्रॅग्स इक्वेशन दॅट इज n lambda is equals to 2d sin theta. This is your equation, right? Therefore lambda is equals to, आपल्याला लॅम्बडा काढायचा आहे, तर तो लॅम्बडा काय असणार आहे, therefore lambda is equals to 2d sin theta upon n. n पण दिलेला आहे, n म्हणजे काय, तर सेकंड ऑर्डर म्हणजे n equals to 2 दिलेला आहे, राईट, n equals to 2, राईट. 2d sin theta.
सो या डी ची पण व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. सो 2 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे तर इथे 2.5 इंटू 10⁻⁻1 इंटू आणि साइन थिटा आपल्याला दिला आहे तो किती आहे तर 11 डिग्री आहे. तो किती आहे साइन थिटा इट इज 11 डिग्री म्हणजेच काय आहे साइन साइन 11 डिग्री साइन 11 डिग्री अपॉन n equals to 2 n equals to so therefore lambda is equals to once we solve this हे जर तुम्ही सॉल्व केला तर 2 2 गेट कॅन्सल होईल 2 2 गेट कॅन्सल इथे काय ना 2.5 इंटू 10⁻⁻1 त्याला 10 पण आपण लिहू शकतो अँड द व्हॅल्यूज फॉर द साइन थिटा या साइन थिटाची व्हॅल्यू किती येईल तर ती व्हॅल्यू येते इंटू 0.1908 सो दिस इज द व्हॅल्यूज विल सॉल्व केली तर तुम्हाला ही व्हॅल्यू साइन 11 म्हणजेच काय तुमची व्हॅल्यू ही अशा पद्धतीने येईल ओके सो therefore the lambda is equals to आता हे जर तुम्ही सॉल्व केलंय तर it will comes 0.477 into 10⁻⁻10 and it is meter. So this is your wavelength for the incident X-rays, wavelength for the incident X-rays. याला जर मीटरच्या किंवा नॅनोमीटरच्या फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर इट विल राईट लॅम्बडा इज इक्वल्स टू 0.0477 नॅनोमीटर. So this is your the values for the wavelength of incident X-rays. Incident X-rays ची व्हॅल्यूज अशा पद्धतीने तुम्हाला ब्रॅग्स इक्वेशन्स वरून काढता येईल. इथे सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या पुटअप करायच्या आणि त्याला फक्त काय करायचं आहे वी कॅन कॅल्क्युलेट इट ओके सो इन दिस वे we can find out the lambda, we can find out the theta, okay, and also d म्हणजे इंटरप्लेनर डिस्टन्स सुद्धा काढता येते लॅम्बडा पण काढता येते आणि थीटा पण काढता येते अगेन एन सुद्धा आपल्याला याच्यावरून काढता येईल ब्रॅग्स इक्वेशन्स इथे आपण थांबूया बाकीचं नेक्स्ट लेक्चर्सला बघूया बाकीचे प्रॉब्लेम्स ओके सो नाऊ आय एम गोइंग टू स्टॉप द क्लास